नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर 2023मध्ये ज्या एक्झाम होणार आहेत, कंबाईनची एक्झाम असेल, पूर्वपरीक्षा असेल किंवा राज्यसेवेची पूर्वपरीक्षा असेल, तर त्यासाठी आपली करंट अफेअरची सिरीज जी आहे ते आपण सुरू करतो आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये जे करंट अफेअर्स आहे तर ते तुमचं क्लिअर करण्याचा माझा प्रयत्न राहील. तर सर्वांनी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच जे आपले लेक्चर असेल ते तुम्ही बघा. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून तुमची करंट अफेअरची तयारी जी असेल ही तुमची चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल. तर आता सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न असा आहे की कोविड लस स्पिकवॅक्स ज्याला US FDA कडून पूर्ण मान्यता मिळालेली आहे ती कोणत्या फार्मा कंपनीनं बनवलेली होती? जी कोविड लस स्पिकवॅक्स जी आहे ज्याला US FDA म्हणजे अमेरिकेचं जे अन्न आणि औषध प्रशासन आहे की त्याच्याकडून स्पिकवॅक्स ही जी कोविडवरची लस होती त्याला पूर्ण मान्यता मिळालेली आहे, तर ती ही जी लस आहे ही कुठल्या फार्मा कंपनीनं जी आहे ही बनवलेली होती असा प्रश्न आहे. आणि आपल्याला पर्याय आहेत फायझर, मॉडर्ना, जॉन्सन आणि जॉन्सन आणि ॲस्ट्राझेनेका असे आपले हे जे आहेत ते पर्याय आहेत. तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे की कोविड लस स्पिकवॅक्स जे आहे तर ही कुठल्या कंपनीनं फार्मा कंपनीनं बनवलेली आहे, तर तिचं नाव आहे मॉडर्ना. तर या मॉडर्ना या फार्मा कंपनीनं कोविड लस स्पिकवॅक्स जे आहे ज्याला US FDA कडून मान्यता मिळालेली आहे तर ती बनवलेली आहे. ठीक आहे. त्याचं एक्सप्लेनेशन बघायचं झालं आपल्याला तर मॉडर्नाच्या कोविड-19 जी लस आहे स्पिकवॅक्स नावाची तिला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांसाठी वापरण्यासाठी पूर्ण अशी मान्यता मिळालेली आहे. तर फायझरच्या जी कोविड-19ची लस होती कॉमर्निटी नावाची, कोणती लस? कॉमर्निटी नावाची जी लस आहे फायझर कंपनीनं बनवलेली होती. तर या लसीनंतर US FDA कडून पूर्ण मान्यता मिळवणारी स्पिकवॅक्स जी लस आहे कोविड-19ची तर ही दुसरी लस आहे. ठीक आहे, जी ऑगस्टमध्ये त्याला मंजुरी मिळालेली होती. आणि US मध्ये परवाना प्राप्त करणारं मॉडर्नाचं हे जे आहे ते पहिलंच उत्पादन आहे जे स्पाइकवॅक्स ही जी लस आहे ती. तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे की कोविड-19वरची ही स्पाइकवॅक्स जी आहे ती लस आहे ही मॉडर्ना या कंपनीनं बनवलेली आहे. ही जी लस आहे ही 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील लोकांसाठी वापरू शकतो असं US FDAनं जे आहे ते अप्रुव्हल त्याला दिलेलं आहे. हे कधी दिलेलं आहे तर ऑगस्टमध्ये त्याला अप्रुव्हल जे आहे ते मिळालेलं होतं. ठीक आहे. आणि US मध्ये परवाना प्राप्त करणारं मॉडर्नाचं हे पहिलंच उत्पादन आहे स्पाइकवॅक्स नावाचं. तर या गोष्टी तुम्हाला माहीत असलं पाहिजेत. आणि कॉमर्निटी ही जी लस आहे कोविड-19वरची तर ही जी लस आहे ती फायझर या कंपनीनं बनवलेली आहे. ठीक आहे. तर आपला प्रश्न काय होता की कोविड लस स्पिकवॅक्स ज्याला US FDA कडून पूर्ण मान्यता मिळालेली आहे ती कुठल्या फार्मा कंपनीनं बनवलेली आहे, तर या मॉडर्ना या फार्मा कंपनीनं बनवलेली आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, युनायटेड फॉर डिग्निटी मोहिमेमध्ये कोणता रोग अनुभवलेल्या लोकांच्या प्रतिष्ठेचा सन्मान केला जातो? म्हणजे युनायटेड फॉर डिग्निटी ही एक अशी मोहीम आहे की त्याच्यामध्ये एक विशिष्ट रोग झालेल्या किंवा तो रोग अनुभवलेल्या लोकांच्या प्रतिष्ठा जी आहे तिचा सन्मान केला जातो. तर आपल्याला पर्याय असे आहेत कोविड, कुष्ठरोग, कर्करोग आणि क्षयरोग. तर यापैकी कुठल्या रोगाच्या जो आहे कुठल्या रोगासाठी युनायटेड फॉर डिग्निटी या मोहिमेमध्ये त्या लोकांच्या प्रतिष्ठेचा सन्मान केला जातो? म्हणजे कुठल्या रोगाचं ते ज्या रोगांना आहे म्हणजे जे रोगी आहेत त्यांनी कुठला रोग अनुभवलेला आहे की अशा रोगामुळे त्या लोकांच्या प्रतिष्ठेचा सन्मान युनायटेड फॉर डिग्निटी या मोहिमेमध्ये केला जातो. तर याचं करेक्ट जे आन्सर आहे ते आहे कुष्ठरोग. तर या कुष्ठरोग जे आहे या रोग अनुभवलेल्या लोकांच्या प्रतिष्ठेचा सन्मान युनायटेड फॉर डिग्निटी या मोहिमेमध्ये केला जातो, कुष्ठरोग. ओके. तर याचं एक्सप्लेनेशन बघा. तर जागतिक कुष्ठरोग दिन, ठीक आहे, म्हणजे वर्ल्ड लेप्रोसी डे जो आहे हा जानेवारीच्या शेवटच्या रविवारी जो आहे हा साजरा केला जातो. म्हणजे हे सुद्धा लक्षात ठेवा की जानेवारीचा जो शेवटचा रविवार असतो तर शेवटच्या रविवारी जागतिक कुष्ठरोग दिन म्हणजे जानेवारी महिन्यातील जो शेवटचा रविवार असेल तर त्या दिवशी जागतिक कुष्ठरोग दिन म्हणजे वर्ल्ड लेप्रोसी डे जो आहे हा साजरा केला जातो. तर 2022मध्ये जागतिक कुष्ठरोग दिन हा कधी होता, तर 30 जानेवारीला हा जागतिक कुष्ठरोग दिन होता. कधी? 30 जानेवारीला. युनायटेड फॉर डिग्निटी मोहिमेमध्ये कुष्ठरोगाचा अनुभव घेतलेल्या लोकांच्या प्रतिष्ठेचा सन्मान करण्यासाठी एकतेचं आवाहन केलं जातं. कुष्ठरोग निर्मूलनासाठी WHO गुडविल अँबॅसिडरनं कुष्ठरोग विसरू नका म्हणजे डोंट फॉरगेट लेप्रोसी ही जी मोहीम आहे ती सुद्धा सुरू केलेली आहे. आणि भारतात महात्मा गांधींच्या पुण्यतिथी 30 जानेवारी रोजी कुष्ठरोग विरोधी दिन जो आहे हा साजरा केला जातो. ठीक आहे. 30 जानेवारी रोजी कुष्ठरोग विरोधी दिन जो आहे हा साजरा केला जातो. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. तर युनायटेड फॉर डिग्निटी मोहिमेमध्ये कुष्ठरोग अनुभवलेल्या लोकांच्या प्रतिष्ठेचा सन्मान केला जातो. ठीक आहे. तर हा कुष्ठरोग जो आहे जागतिक कुष्ठरोग दिन कधी साजरा केला जातो, तर जानेवारीच्या शेवटच्या रविवारी साजरा केला जातो.
जागतिक कुष्ठरोग दिन 2022 मध्ये कधी होता? 30 जानेवारीला होता. युनायटेड फॉर डिग्निटी मोहिमेमध्ये कशाचं आवाहन केलं जातं? तर कुष्ठरोगाचा अनुभव घेतलेल्या लोकांच्या प्रतिष्ठेचा सन्मान करण्यासाठी एकतेचं आवाहन केलं जातं. कुष्ठरोग निर्मूलनासाठी WHO गुडविल अँबॅसेडरनं कुष्ठरोग विसरू नका, ठीक आहे, डोंट फॉरगेट लिप्रेसी ही जी मोहीम आहे ती सुरू केलेली होती. आणि भारतात महात्मा गांधींच्या पुण्यतिथी 30 जानेवारी रोजी कुष्ठरोग विरोधी दिन जो आहे हा साजरा केला जातो. रे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, पुढे बघा. रक्तरंजित रविवार ब्लडी संडे हा स्मरणार्थ कोणत्या देशाने साजरा केलेला आहे? म्हणजे रक्तरंजित रविवार हा जो दिवस आहे, ठीक आहे, तर हा कुठल्या देशाने साजरा केलेला आहे असा प्रश्न आहे, ब्लडी संडे नावाचा. तर आपल्याला पर्याय दिलेले आहेत USA, आयर्लंड, जर्मनी आणि इटली. रक्तरंजित रविवार हा स्मरणार्थ कोणत्या देशाने साजरा केलेला आहे? USA, आयर्लंड, जर्मनी आणि इटली. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे आयर्लंड. तर आयर्लंड या देशानं रक्तरंजित रविवार ब्लडी संडे हा जो दिवस आहे तो साजरा केलेला आहे. तर काय आहे हे एक्झॅक्टली बघूया. तर बघा, उत्तर आयर्लंड रक्तरंजित रविवारची 50 वर्षे पूर्ण करत आहे, म्हणजे ब्लडी संडेची जी आहे ते 50 वर्षे पूर्ण करत आहे, ज्या दिवशी ब्रिटिश सैनिकांनी निदर्शकांच्या जमावावर गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये 14 लोक ठार झाले. तर हा जो ब्रिटिश सैनिकांचे निदर्शनं केलेली होती, तर त्या जमावावरती गोळीबार केलेला होता आणि त्याच्यामध्ये एकूण 14 लोक ठार झालेले होते. तर त्या रविवारी तिला 50 वर्षे पूर्ण झाली, ठीक आहे, उत्तर आयर्लंडमध्ये रक्तरंजित रविवार. तर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर आयरिश म्हणजे आयर्लंडचे पंतप्रधान आहेत मायकेल मार्टिन यांनी सुद्धा एक ट्विट केलं होतं की देश पीडितांच्या कुटुंबियांना श्रद्धांजली जी आहे ते अर्पण करत आहे. आणि नॉर्दर्न आयर्लंड सागरी हक्क संघटनेने काढलेल्या मोर्चादरम्यान हा जो हिंसाचार झाला, म्हणजे हे जे 14 लोक ठार झालेले होते, तर हे कुठल्या मोर्चादरम्यान ठार झालेले होते? तर नॉर्दर्न आयर्लंड नागरी हक्क संघटनेने काढलेल्या मोर्चादरम्यान जे आहे हे 14 लोक जे होते हे ठार झालेले होते. म्हणजे काय, त्या जमावावरती गोळीबार केला होता ब्रिटिश सैनिकांनी, ठीक आहे. तर त्याला एकूण 50 वर्षे पूर्ण झालेली होती आणि तो दिवस उत्तर आयर्लंड हा जो देश आहे आयर्लंड, तर तो रक्तरंजित रविवार म्हणजे ब्लडी संडेचा नावाचा जो दिवस आहे हा आयर्लंड तो साजरा करतो, ठीक आहे. तर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि आयर्लंडचे पंतप्रधान कोण आहेत? मायकेल मार्टिन. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन क्रमांक 4. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने INDEA 2.0 वर मसुदा अहवाल जारी केला? कुठल्या केंद्रीय मंत्रालयानं INDEA 2.0 वर मसुदा अहवाल जारी केला? पर्याय आहेत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय. यापैकी कुठल्या केंद्रीय मंत्रालयानं INDEA 2.0 वरती मसुदा अहवाल जारी केला? तर याचं करेक्ट जे आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय. तर हे जे केंद्रीय मंत्रालय आहे तर या मंत्रालयानं INDEA 2.0 वरती मसुदा अहवाल जारी केलेला आहे, ठीक आहे. तर आता हे INDEA 2.0 काय आहे ते बघूया. तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं भारताबाबत एक मसुदा अहवाल जारी केलेला आहे, ठीक आहे. डिजिटल इकोसिस्टीम आर्किटेक्चर, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. INDEA 2.0 न फेडरेटेड डिजिटल आयडेंटिटीचं मॉडेल प्रस्तावित केलेलं आहे, जे डिजिटल ओळखींची संख्या ऑप्टिमाइज करण्याचा प्रयत्न करते, ज्या नागरिकाकडे असणं आवश्यक आहे. आणि या मसुदा अहवालाचे अध्यक्ष माजी MEITY म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा हा शॉर्ट फॉर्म आहे, MEITYचे सचिव जे सत्यनारायण हे याचे कोण आहेत? अध्यक्ष आहेत. आणि विद्यमान सचिव IP सहानी हे सह अध्यक्ष आहेत. ओके, म्हणजे जे सत्यनारायण कोण आहेत? ज्यांनी अहवाल जारी केला की इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा ज्या अहवालाचे जे अध्यक्ष आहेत मसुदा अहवालाचे, त्याचे अध्यक्ष आहेत माजी MEITY म्हणजे जे माजी सचिव होते ह्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे जे सत्यनारायण हे याचे अध्यक्ष आहेत. आणि जे आता विद्यमान सचिव आहेत अजय P सहानी हे कोण आहेत? याचे सह अध्यक्ष आहेत. तर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. सो INDEA 2.0 एक्झॅक्टली काय आहे? तर डिजिटल ओळखींची संख्या ऑप्टिमाइज करण्याचा प्रयत्न करते, ज्या नागरिकाकडे असणं आवश्यक आहे. अशा पद्धतीचं हे मॉडेल आहे, ठीक आहे. तर हे INDEA 2.0 ने काय केलं? फेडरेटेड डिजिटल आयडेंटिटीचं एक मॉडेल प्रस्तावित केलं की हे मॉडेल असं सांगतं की जे डिजिटल ओळखींची संख्या आहे त्याची ऑप्टिमाइज आम्ही ते करणार, ज्या की नागरिकांच्याकडं असणं हे गरजेचं आहे. तर हे कुठल्या केंद्रीय मंत्रालयांना अहवाल जो आहे जो मसुदा अहवाल जो आहे तो जारी केलेला होता? तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय म्हणजे INDEA 2.0चा अहवाल कुठल्या केंद्रीय मंत्रालयाने जारी केला? इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने. हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघूया. भारत सरकारने कोणत्या संस्थेबाबत कन्व्हर्जन किंवा स्विच ऑपरेशन्स केलेले आहेत?
कन्व्हर्जन किंवा स्विच ऑपरेशन केलेलं आहे. भारत सरकारनं कोणत्या संस्थेसोबत कन्व्हर्जन किंवा स्विच ऑपरेशन केलेलं आहे. आणि आपल्याला पर्याय दिलेले आहेत इंटरपोल, भारतीय रिझर्व्ह बँक, आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि जागतिक बँक. ठीक आहे. तर यापैकी कुठल्या संस्थेसोबत भारत सरकारनं कन्व्हर्जन किंवा स्विच ऑपरेशन जे आहे ते केलेलं आहे. त्याचं राईट आन्सर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक जे आहे. तर या भारतीय रिझर्व्ह बँक संस्थेसोबत कन्व्हर्जन किंवा स्विच ऑपरेशन भारत सरकारनं केलेलं आहे. तर कन्व्हर्जन किंवा स्विच ऑपरेशन एक्झॅक्टली काय ते बघूया. तर बघा, भारत सरकारने 1,19,701 कोटींच्या रकमेसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेसोबत कन्व्हर्जन किंवा स्विच ऑपरेशन जे आहे ते केलेलं आहे. ठीक आहे. किती कोटी? 1,19,701 कोटीच्या रकमेसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेसोबत कन्व्हर्जन किंवा स्विच ऑपरेशन जे आहे ते केलेलं आहे. आर्थिक वर्ष 2022-23, आर्थिक वर्ष 2023-24 आणि आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये रिझर्व्ह बँकेकडून मुदतीपूर्वी झालेल्या सिक्युरिटीजची परत खरेदी करणे आणि समतुल्य बाजार मूल्यासाठी नवीन सिक्युरिटी जारी करणे हा या व्यवहाराचा समावेश होता. म्हणजे हे ऑपरेशनमध्ये काय सांगितलेलं आहे की जे आर्थिक वर्ष 2022-23 आहे किंवा आर्थिक वर्ष 2023-24 आहे आणि आर्थिक वर्ष 2024-25 आहे, त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेकडून मुदतीपूर्वी झालेल्या सिक्युरिटीजची परत खरेदी करणे, ज्या काही मुदतीपूर्वी झालेल्या सिक्युरिटीज असतील रिझर्व्ह बँकेकडून जारी झालेल्या परत खरेदी करणे आणि समतुल्य बाजार मूल्यासाठी नवीन सिक्युरिटी जारी करणे असं हे ऑपरेशन्स होतं. आणि या रूपांतरामुळे काय होणार आहे की सरकारवरील विमोचनाचा दबाव जो आहे हा कमी होण्यासाठी मदत होणार आहे. तर अशा प्रकारचं हे कन्व्हर्जन किंवा स्विच ऑपरेशन जे आहे हे भारत सरकारनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेसोबत जे आहे ते केलेलं आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे बघा, क्वेश्चन नंबर 6. जे बातम्यामध्ये दिसणारं जे हर्मेस मिशन होतं, जे हर्मेस मिशन जे आहे ते कुठल्या देशाशी संबंधित आहे? हर्मेस मिशन. ओके, लक्षात ठेवा हर्मेस मिशन. तर आपल्याला ऑप्शन आहेत USA, रशिया, चीन आणि युनायटेड अरब अमिरात. तर यापैकी कुठल्या देशाशी हर्मेस मिशन जे आहे हे संबंधित आहे? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते USA आहे म्हणजे अमेरिका. तर अमेरिका या देशाशी हर्मेस मिशन जे आहे ते संबंधित आहे. तर काय आहे ते बघूया. तर बघा, हर्मेस म्हणजे काय? हेलिओ फिजिक्स एन्व्हायरमेंटल अँड रेडिएशन मेजरमेंट एक्सपेरिमेंट सूट असा याचा लॉंग फॉर्म आहे हर्मेसचा. काय लॉंग फॉर्म आहे? हेलिओ फिजिक्स एन्व्हायरमेंटल अँड रेडिएशन मेजरमेंट एक्सपेरिमेंट सूट असे हर्मेसचा काय लॉंग फॉर्म आहे. तर हा जो आहे हर्मेस हे नासाच्या ऑर्टोमिस मिशनचा एक महत्त्वाचा भाग आहे. नासाचं जे ऑर्टोमिस मिशन आहे याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे हर्मेस आहे. हर्मेसचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, हेलिओ फिजिक्स एन्व्हायरमेंटल अँड रेडिएशन मेजरमेंट एक्सपेरिमेंट सूट. हे काय नासाच्या आर्टेमिस मिशनचा एक महत्त्वाचा भाग आहे. तर हर्मेस हा नासाच्या चंद्र प्रदक्षिणा गेटवेच्या बाहेर बसवला जाणारा 4 वाद्य संच आहे. ठीक आहे, चंद्र प्रदक्षिणा गेटवेच्या बाहेर बसवला जाणारा एक 4 वाद्य संच आहे. आणि यानं अलीकडे एक महत्त्वपूर्ण मिशन पुनरावलोकन जे आहे हे हर्मेस मिशननं काय केलेलं आहे ते पास झालेलं आहे. त्याच्यामध्ये म्हणजे त्या पुनरावलोकन महत्त्वपूर्ण मिशनमध्ये पास झालेलं आहे. हम्स काय करतं तर अवकाशातील हवामान आणि सूर्याद्वारे चालवलेल्या अवकाशातील चढ उतार परिस्थितीचं हे हर्मेस जे आहे हे काय करणार आहे? निरीक्षण करणार आहे. अवकाशातील हवामान आणि सूर्याद्वारे चालवलेल्या अवकाशातील चढ उतार परिस्थितीचं, अवकाशातील हवामान असेल लक्षात ठेवा, अवकाशातील हवामान आणि सूर्याद्वारे चालवलेल्या अवकाशातील चढ उतार परिस्थितीचं हम जे आहे हे काय करणार आहे? निरीक्षण करणार आहे. तर हे तुम्हाला गोष्टी सगळ्या माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर हम्स जे मिशन आहे हे अमेरिकेशी निगडीत मिशन आहे. ठीक आहे. तर हम्स म्हणजे काय? हेलिओ फिजिक्स एन्व्हायरमेंटल अँड रेडिएशन मेजरमेंटल एक्सपेरिमेंट सूट. हे नासाचं जे आर्टेमिस मिशन आहे याचं एक हम्स जे आहे ते भाग आहे. तर हम्स जे आहे ते नासाच्या चंद्र प्रदक्षिणा गेटवेच्या बाहेर बसवला जाणारा एकूण 4 वाद्यांचा संच आहे. आणि अलीकडेच एक महत्त्वपूर्ण मिशन या पुनरावलोकन जे आहे ते ह्या हम्स मिशननं उत्तीर्ण केलेलं आहे. हम्स काय करता? हम्स काय कसल्या परिस्थितीत निरीक्षण करणार आहे? हम्स अवकाशातील हवामान आणि सूर्याद्वारे चालवलेल्या अवकाशातील चढउतार परिस्थितीचं हम्स जे आहे ते निरीक्षण करणार आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लक्षामध्ये ठेवाव्या लागतील. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा, सर्जिओ मॅटेरोला दुसऱ्यांदा कोणत्या देशाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले? सर्जिओ मॅटेरोला दुसऱ्यांदा कोणत्या देशाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले? आपल्याला पर्याय दिलेले आहेत ब्राझील, इटली, फ्रान्स आणि युक्रेन. यापैकी कुठल्या देशाचे अध्यक्ष म्हणून सर्जिओ मॅटेरोला हे दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 इटली. इटलीचे जे आहेत सर्जिओ मॅटेरोला हे दुसऱ्यांदा त्या इटलीचे अध्यक्ष म्हणून जे आहेत ते निवडून आलेले आहेत. इटली, सर्जिओ मॅटेरोला इटली लक्षात ठेवा, दुसऱ्यांदा त्या देशाचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. तर इटालियन राष्ट्राध्यक्ष सर्जिओ मॅटेरोला हे नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या दुसऱ्या टर्मसाठी निवडून आलेले आहेत. कायदेपंडित आणि प्रादेशिक प्रतिनिधींनी केलेल्या मतदानात मॅटेरोला यांना मोठ्या बहुमतानं पुन्हा निश्चित करण्यात आलेलं आहे.
80 वर्षे ज्युरिस्ट अकॅडमिक 2015 पासून देशाचे राष्ट्रपती म्हणून काम करत आहेत. ओके, तरी तुम्ही लक्षात ठेवा की इटालियन राष्ट्राध्यक्ष आहेत सर्जिओ मॅट्रोला. हे यांनी आता काय केलेलं आहे की ते दुसऱ्यांदा इटलीचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. सर्जिओ मॅट्रोला, सर्जिओ मॅट्रोचं नाव समोर आल्यानंतर इटली हे तुमच्या लक्षामध्ये यायला हवं. ओके, आता पुढे बघूया. क्वेश्चन क्रमांक 8, बातम्यामध्ये चर्चेत असलेला मसाडा किल्ला हा कुठल्या देशामध्ये आहे? ठीक आहे, मसाडा किल्ला जो आहे हा कुठल्या देशामध्ये आहे? म्हणजे 2022 हा मसाडा फोर्ट जो आहे हा चर्चेमध्ये होता, तर हा कुठल्या देशामध्ये आहे? पर्याय सांगितलेले आहेत आपल्याला, भारत, श्रीलंका, इस्रायल आणि युनायटेड अरब अमिरात. तर यापैकी कुठल्या देशामध्ये जो आहे तो मसाडा किल्ला जो आहे हा आहे चर्चेत असलेला मसाडा किल्ला? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, इस्रायल. तर इस्रायल या देशामध्ये हा मसाडा नावाचा किल्ला आहे. तर हे बघूया आपण काय आहे ते एक्झॅक्टली. तर इस्रायलमध्ये मसाडा किल्ला जो आहे हा एक जूनच्या वीरतेचं प्रतीक आहे. जे ज्यू लोक आहेत त्या जूनच्या वीरतेचं काय मसाडा किल्ला जो आहे एक प्रतीक आहे. इस्रायलचे भारतातील राजदूत नॉर गिलॉन, नाव लक्षात ठेवा यांचं. तर इस्रायलचे भारतातील राजदूत नॉर गिलॉन यांनी एक व्हिडिओ शेअर केलेला होता की ज्यामध्ये इस्रायलमधील मसाडा किल्ला जो आहे तो दिव्यांनी उजळलेला दिसत होता. म्हणजे ही न्यूज होती. हे भारत इस्रायल संबंधाचं स्मरण करते, कारण दोन्ही देश राजनैतिक संबंधाची 30 वर्ष जे आहे ते साजरी करत आहेत. आणि याआधी दोन्ही देशांनी स्मारक लोगोचं सुद्धा जे आहे ते अनावरण केलेलं होतं. ठीक आहे, तर मसाडा किल्ला, मसाडा स्मारक जे असेल हे तुम्ही लक्षात ठेवा, हे इस्रायल या देशाशी संबंधित आहे. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे की जे जूनच्या वीरतेचं प्रतीक आहे ते. आणि दोन्ही देश असेल म्हणजे इस्रायल आणि भारत हे 30 वर्ष राजनैतिक संबंधाची साजरी करत आहेत. आणि याच्या आधी सुद्धा दोन्ही देशांनी स्मारक लोगोचं जे आहे म्हणजे मसाडा किल्ला, मसाडा स्मारक जो आहे हे काय केलं होतं, त्यांचं अनावरण सुद्धा केलेलं होतं. आणि इस्रायलचे भारतातील राजदूत त्यांचं नाव आहे नॉर गिलॉन. हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवावं लागेल. ओके, पुढे बघूया. क्वेश्चन क्रमांक 9 आहे, आशिया कप 2022 भारतीय महिला हॉकी संघानं कुठलं स्थान पटकावलं? जो की आशिया कप 2022 झालेला होता, त्यामध्ये भारतीय महिला हॉकी संघानं कुठलं स्थान पटकावलेलं आहे? पर्याय आहेत प्रथम, दुसरा, तिसरा, चौथा. तर यापैकी कुठला क्रमांक जो आहे तो भारतीय महिला हॉकी संघानं पटकावलेला आहे? तर असं जे राईट आन्सर आहे ते आहे तिसरा. म्हणजे आशिया कप 2022 भारतीय महिला हॉकी संघानं तिसरं स्थान जे आहे हे पटकावलेलं आहे. तर असं विश्लेषण बघूया. तर बघा, भारताच्या महिला हॉकी संघानं माजी चॅम्पियन चीनला हरवून, आता कुणाला हरवून हे चषक जे आहे हे पटकावलेलं आहे आशिया चषक? तर चीनला हरवून जे आहे हे कांस्य पदक जे आहे हे भारतानं पटकावलेलं आहे. तर याचं नेतृत्व कोणी केलेलं होतं? तर सविता पुनिया यांनी याचं नेतृत्व केलेलं होतं. तर सविता पुनियांच्या नेतृत्वाखालील आशिया चषक स्पर्धेतील विजेतेपद राखण्यात ते जरी चुकलेले असले तरी कांस्य पदकासह भारत देश जो आहे तो परतलेला आहे. आणि हा कांस्य पदक जिंकण्यासाठी त्यांनी कुठल्या देशाला हरवलेला आहे? तर चीनला हरवलेला आहे. तर मलेशियाचा 9-0 असा पराभव केल्यानंतर भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये चॅम्पियन जपान विरुद्ध 0-2 असा पराभव जो आहे तो स्वीकारावा लागलेला होता. सिंगापूरचा 9-1 असा पराभव करून उपांत्य फेरीसाठी जो आशिया चषक जो महिला संघ आहे हा उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलेला होता. ठीक आहे, सिंगापूरचा पराभव करून. आणि कोरियाकडून जो आहे तो पराभव पत्करावा लागलेला होता. तर दक्षिण कोरियाला हरवून जे आहे ते जपाननं काय केलं? जपाननं आशिया चषकाचं जे आहे हे विजेतेपद जे आहे ते पटकावलेलं. कोणी आता पटकावलेलं आहे? तर जपाननं हे आशिया चषकाचं विजेतेपद जे आहे ते पटकावलेलं आहे. सो आशिया कप 2022 भारतीय महिला हॉकी संघानं कुठलं स्थान पटकावलेलं आहे? तर तिसरं स्थान जे आहे ते पटकावलेलं आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवावं लागेल. तर भारताच्या महिला हॉकी संघानं माजी चॅम्पियन चीनला, म्हणजे मागचं जे चॅम्पियन होता आशिया चषकाचा, चीनला हरवून कांस्य पदक पटकावलं. याचं नेतृत्व केलेलं होतं सुनीता पुनिया यांनी. तर मलेशियाचा 9-0 असा पराभव केल्यानंतर भारताला आशिया क्रीडा स्पर्धेत चॅम्पियन जपान विरुद्ध 0-2 असा पराभव स्वीकारावा लागलेला होता. ठीक आहे, म्हणजे जे आशिया चषक आता ज्यांनी जिंकला जपाननं यांनी 0-2 असा पराभव जो आहे तो स्वीकारावा लागलेला होता. नंतर उपांत्य फेरीमध्ये भारत संघ कोणाला हरवून पोहोचला? तर सिंगापूरला हरवून पोहोचलेला आहे. आणि नंतर कोरियाकडून जो आहे तो पराभव जो आहे तो पत्करावा लागलेला आहे. म्हणजे तिसरा क्रमांक जो आला, ठीक आहे, तिसरा क्रमांक जो आला, तर हे तिसरा क्रमांक जो आहे हा दक्षिण कोरियानं आपल्याला हरवलं भारतीय हॉकी संघाला, त्याच्या भारतीय हॉकी महिला हॉकी संघाला. त्याच्यामुळं दुसरा जो क्रमांक होता तो दक्षिण कोरिया होता आणि जपानने दक्षिण कोरियाला हरवलं आणि त्यांनी आशिया चषकावरती विजेतेपद पटकावलं. सो तुमचा आन्सर असलं पाहिजे आशिया कप 2022 भारतीय महिला हॉकी संघानं तिसरा क्रमांक जो आहे तो पटकवलेला आहे. आणि याचं नेतृत्व जे केलेलं होतं हे सविता पुनिया यांनी केलेलं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे बघू. 2022 जगातील अव्वल पोलाद उत्पादक देश कुठला आहे? भारत, चीन, USA, ऑस्ट्रेलिया. आता जगातला अव्वल पोलाद उत्पादक देश कुठला आहे 2022 असं आपल्याला विचारलेलं आहे. सो याचे जे करेक्ट आन्सर आहेत ते आहे चीन. सो 2022 चीन जो आहे हा जगातील अव्वल पोलाद असा काय उत्पादक देश आहे. तर हे बघूया आपण.
तर वर्ल्ड स्टील असोसिएशनच्या मते 2021मध्ये भारताचे कच्च्या स्टीलचं उत्पादन 18% वाढून 118 दशलक्ष टन एवढं झालेलं होतं. ठीक आहे, 18% भारताचं कच्च्या स्टीलचं उत्पादन वाढून ते किती झालं, 118 दशलक्ष टन एवढं झालं. भारत हा दुसरा सर्वात मोठा पोलाद उत्पादक राष्ट्र आहे, कारण 2020मध्ये 100.3 मेट्रिक टन पोलाद उत्पादन जे आहे ते भारताने केलेलं होतं. किती, 100.3 मेट्रिक टन. ओके, आणि त्याच वर्षी चीननं 1064.7 मेट्रिक टन एवढं स्टीलचं उत्पादन केलं. चीनमध्ये 2021मध्ये 3% घसरण होऊन ते 1032 मेट्रिक टन इतकी जी नोंद जी होती 2021मध्ये झालेली होती. ओके, तर हे लक्षामध्ये ठेवा तुम्ही. ओके, तर वर्ल्ड स्टीलच्या ऑर्गनायझेशनच्या मते 2021मध्ये भारताचं कच्च्या स्टीलचं उत्पादन 18% वाढून 118 दशलक्ष टन म्हणजे MT मिलियन टन इतकं झालं. भारत हा दुसरा सर्वात मोठा पोलाद उत्पादक राष्ट्र आहे, कारण 2020मध्ये 100.3 मेट्रिक टन पोलाद उत्पादन केलं आणि त्याच वर्षी चीननं 1064.7 मेट्रिक टन स्टीलचं उत्पादन केलं. चीनमध्ये 2021मध्ये 3% घसरून 1032 मेट्रिक टन इतकी जी आहे ती नोंद झालेली आहे. सो याचा आपला आन्सर काय असणार आहे की 2022पर्यंत जगातील अव्वल उत्पादक देश कुठला आहे, तर हे पोलाद उत्पादक देश चीन आहे. ओके, तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचे एकूण 10 क्वेश्चन्स आहेत तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेले. तर हे तुम्ही व्यवस्थित शेवटपर्यंत सगळे बघत चला व्हिडिओज, म्हणजे तुमचे 2023च्या एक्झामसाठी बऱ्यापैकी तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन्स तुम्हाला मी द्यायचा नक्कीच याच्यामध्ये प्रयत्न करेन. ओके, सो सर्वांनी तुम्ही नक्कीच फॉलो करत चला आपलं चॅनल. ज्यांनी अजून आपलं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि ज्यांनी अजून आपलं ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं असेल त्यांनी नक्कीच आपलं ॲप्लिकेशन जे आहे MPSC टाइम्स ऑफिशियल नावाचं, याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही आपलं ॲप्लिकेशनसुद्धा इन्स्टॉल करून घ्या. सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.